प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात। महागाव येथे प्रभारी तालुका अधिकारी डॉक्टर नरेंद्र आळे यांना आज 5:30 वाजताच्या दरम्यान 25,000 रुपयाची लाच स्वीकारताना यवतमाळ येथील लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले। दरम्यान त्यांना पुढील चौकशीसाठी विश्रामगृहात नेण्यात आले असून त्या ठिकाणी त्यांचे बयान नोंदविण्यात येण्याची प्रक्रिया सुरू होती। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे कार्यरत असलेले प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आळे यांनी आज आशा वर्करसाठी आदेश काढण्याकरता 1 लाख रुपयाची लाच मागितली असल्याची तक्रार माळवागत येथील आशा वर्करचे पती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे केली होती। त्यांची पत्नी हे MSW अशी शैक्षणिक पात्रता धारण केली असल्याने तिची नुकतीच आशा वर्करसाठी मुलाखत झाली होती। या मुलाखतीनंतर तिचा नोकरीसाठी आदेश काढताना 1 लाखाची मागणी करण्यात आली होती। दरम्यान तक्रारकर्ते यांनी त्यांची पत्नी उच्च शिक्षित आहे, तुम्ही पहिले आदेश काढा, नंतर जे द्यायचे ते देऊ असे सांगत त्यांना विनंती केली। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आळे यांनी आता 25,000 रुपये द्या अशी मागणी केली। तशी तक्रार आशा वर्करचे पती यांनी यवतमाळ येथील लाचलुचपत खाते यांच्याकडे तक्रार नोंदवली। या खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून प्राथमिक आरोग्य केंद्र काळी दौलत खान येथे 25,000 रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक केले आहे। लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी अजिंक्य चौधरी, महागाव, यवतमाळ।